कॉन्सेप्ट नंबर 3 मधला क्वेश्चन फर्स्ट, दॅट इज द 4 अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन आर गिवन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्रत्येकाला तिथे एक एक मार्क दिलेला आहे. The two circles of the radii, that is a 5.5 centimeter and the 3.3 centimeter respectively touch each other. What is the distance between their centers? दोन सर्कल आपल्याला तिथे दिलेले आहेत. दोन सर्कल जर का तिथे आपल्याला दिलेले असतील तर त्यांच्या सेंटरमधला डिस्टन्स आपल्याला काढायचा. नंबर फर्स्ट मधला फर्स्ट नंबरचा, तर दॅट इज द R1 इज इक्वल टू हाऊ मच, दॅट इज द 5 सेंटीमीटर. त्यानंतर R2 किती दिलेलं आहे आपल्याला, दॅट इज द 3.3 सेंटीमीटर. आता अगोदरच आपण याच्याबद्दल पूर्ण टॉपिक बघितलेला आहे. तो टॉपिक म्हणजे आपण याच्या अगोदर बघितलेला आहे की टचिंग सर्कलचा टॉपिक होता, त्याच्यावर एक अख्खाच्या अख्खा आपण एक प्रॅक्टिस सेटसुद्धा बघितलेला आहे. जर का तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ, तर तुम्ही जाऊन अजूनही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर इथे आपण काय म्हणू शकतो, दॅट इज अ 2 सर्कल टच ईच अदर इंटरनली, किंवा त्यालाच आपण एक्सटर्नल म्हणू शकतो. म्हणजे इथे कंडिशन कोणती दिली, दॅट इज द एक तर हे दोन सर्कल आपल्याला सांगितलेलं नाही आहे की या क्वेश्चनमध्ये तो इंटरनली टच होऊन राहिला का एक्सटर्नली, त्याच्यामुळे याचे दोन आन्सर येणार आहेत. जर का तो म्हटला असता की इंटरनली येणार आहे तर एक वेगळं आन्सर आला असतं, एक्सटर्नली येणार आहे तर वेगळं आन्सर आला असतं, पण इथे सांगितलं नाही, स्पेसिफाय केलेलं नाही, त्याच्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आपण दोन्हीचे दोन्ही आन्सर काढून घेणार. तर इथे आपण म्हणू शकतो की दॅट इज द 2 सर्कल टच each other by, that is the internally or externally. ओके, इथे आपण असं म्हणू शकतो द डिस्टन्स बिटवीन देम, डिस्टन्स बिटवीन देम सेंटर्स इज इक्वल टू, आपण त्यांना असं म्हणू शकतो दॅट इज R1 प्लस, आपण तिथे R2 करू शकतो. हे जर हे केलं तर मला काय भेटेल, 5 प्लस दॅट इज 3.3 इज इक्वल टू दॅट इज 8.8. ओके, पुढे गेल्यानंतर R1 मायनस R2 करू शकतो, म्हणजे 5 मायनस दॅट इज 3.3, तर मला किती भेटून जाणार इज इक्वल टू दॅट इज 2.2. म्हणजे याचं फायनल आन्सर आपल्याला येणार आहे, दॅट इज द आन्सर, दॅट इज द डी. कोणतं आहे, डी, दॅट इज द 8.8 और दॅट इज द 2.2 सेंटीमीटर. ओके, सेकंड नंबरचा क्वेश्चन, दॅट इज द 2 सर्कल इंटरसेक्ट द ईच अदर सच दॅट इज द सर्कल पास थ्रू द सेंटर ऑफ द अदर. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 12, देन व्हॉट इज द रेडियस ऑफ द ईच सर्कल. म्हणजे काय म्हणतो की एकमेकांना ते इंटरसेक्ट होऊन आले. आता इंटरसेक्ट होऊन आले म्हटल्यानंतर ते अशा पद्धतीत पहा ना की तो प्रॉब्लेम काय म्हणतोय की तिथे 2 सर्कल आपल्याला दिलेले आहेत 2. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इंटरसेक्ट ईच अदर सच दॅट ईच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. म्हणजे जर हे पहिलं सर्कल असेल आणि याचं हे सेंटर असेल तर दुसरं सर्कल या पहिल्या सर्कलच्या सेंटरमधून पासआउट होऊन राहिलं आणि हेही या म्हणजे याच्या सेंटरमधून पासआउट होऊन राहिलं. आणि या दोघांमधलं अंतर इथे, दोघांमधलं इथे अंतर किती म्हणतो, दॅट इज द 12. पूर्ण किती दिलेलं, 12 दिलेले. तर याला आपण म्हणूया की दॅट इज द, याला म्हणूया ए आणि याला म्हणूया बी. तर आपल्याला काय काढायचं आहे की व्हॉट इज द रेडियस ऑफ द ईच सर्कल. तर प्रत्येकाची रेडियस तिथे आपल्याला काढायची. आता रेडियस काढायची म्हटल्यानंतर बंधू इथे सगळ्यात अगोदर आपण म्हणू शकतो, आता इथे साधं सरळ आहे की इथून ते इथपर्यंत याची रेडियस येणार आहे आणि इथून ते इथपर्यंत याची रेडियस येणार आहे, कारण की पहिल्या सर्कलचं सेंटर ए आहे, दुसऱ्या सर्कल सेंटर बी आहे. तर इथे आपण त्याला काय म्हणू शकतो, ओके, तर इथे म्हणून याची रेडियस आपण काय म्हणू शकतो की दॅट इज द ए बी इज रेडियस ऑफ सर्कल्स इज इक्वल टू दॅट इज द 12 सेंटीमीटर. म्हणजे याचा आन्सर इथे असणार आहे, आन्सर ऑप्शन नंबर किती रे, बी का, ऑप्शन नंबर बी, दॅट इज द 12 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर लगेच आपण पुढचा बघून घेऊया थर्ड नंबरचा जर का आपण बघितला तर तिथे असं म्हणणार की एक सर्कल आपल्याला टच द ऑल साइड्स ऑफ द पॅरोग्राम. म्हणजे एका सर्कल हे काय करून राहिलं की सगळ्या तो जो पॅरोग्राम आहे त्याच्या इंटरनलमध्ये पूर्णपूर्ण टच होऊन राहिलं. सो द पॅरोग्राम मस्ट बी,
आता पहा ना, एक जर का आपण इथं म्हटलं तर तो काय म्हणतोय की एक सर्कल आहे आणि सर्कल टच द ऑल साइड ऑफ द पॅरोग्राम. हा इथे एक पॅरोग्राम दिलेला आहे, सर्व साईडला तो इंटरनलमध्ये टच करून राहिला असं म्हणतोय. म्हणजे असं इंटरनल सुद्धा म्हणला नाही, फक्त टच करून राहिला. ओके, तर मग हा पॅरोग्राम कोणता असायला पाहिजे, रेक्टँगल किंवा त्याला रोम्बोस किंवा स्क्वेअर किंवा ट्रॅपेझियम. तर इथे आपण म्हणू शकतो की हा जो सपोज याला म्हणूया ABCD, हा तिथं नक्कीच तिथं काय असायला पाहिजे, रोम्बस असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, रोम्बस. दॅट इज ऑप्शन नंबर बी, दॅट इज द रोम्बस. सांगतोय कारण सांगतोय, डायरेक्ट काहीच सांगणार नाही. कारण पहा, आता इथे हा मी स्क्वेअर घेतला असता पण त्याचे अँगल तिथे त्यांनी मेन्शर्ड केलेले नाहीत किंवा सांगितलेलं नाही आहे. जर का ईच अँगल जर 90 असता तर नक्कीच हा स्क्वेअर असता. पण तिथे क्वेश्चनमध्ये जो तुम्हाला क्वेश्चन दिसतोय त्याच्यामध्ये त्यांनी अँगलचं नाव घेतलेलं नाही, म्हणून याचा आन्सर रोम्बस आहे. कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर क्वेश्चन नंबर 4 साठी काय म्हणतो, क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये द लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द पॉईंट विच द डिस्टन्स द 12.5 सेंटीमीटर फ्रॉम द. थांबा एक मिनटं, मी याची डायग्राम एकदा काढण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणतोय की द लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द पॉईंट विच द डिस्टन्स. बर, एक असं सर्कल काढूया. ओके, हे टँजंट सेगमेंट काढूया आणि हा एक सेंटर आहे, याला जॉईन करून घेऊया. तर तो काय म्हणतोय, काय म्हणतोय की the length of the tangent segment drawn from the point which at the distance. ओके, तर इथून तर इथपर्यंत त्याचं डिस्टन्स 12 सेंटीमीटर आहे, सॉरी 12.5 सेंटीमीटर आहे. तर या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टपासून तर इथपर्यंत इंटरसेक्शन पॉईंटपर्यंत तो तिथं 12 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला तो काढा काय म्हणतो की त्याचा डायमीटर काढायला सांगून राहिला आपल्याला की दॅट इज द फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. तर इथे आपण एक काम करूया की इथे याचं छोटंसं कन्स्ट्रक्शन करूया. याला म्हणूया दॅट इज द ए म्हणूया, याला बी म्हणूया आणि इसको बोलून घेऊ ओ. तर आपण ओ आणि बी जॉईन करून घेऊया, कारण की जोपर्यंत रेडियस भेटणार नाही तोपर्यंत आपल्याला डायमीटर भेटणार नाही. तर त्याच्यामुळेच आपण हे सगळं सॉल्व्ह करून राहिलो. तर इथे आपण काय म्हणू शकतो की इन अ ट्रायंगल आपण इथं कोणता घेणार की दॅट इज द OBA. नक्कीच अँगल बी कितीचा असायला पाहिजे, 90चा असायला पाहिजे. कारण सांगायचं काम नाही, बिकॉज द टँजंट थेरम, द एव्हरी टँजंट इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस. ओके, तर बाय PGT. मग याला जर का PGT लावलं काय भेटेल मला, OA स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज द OB स्क्वेअर प्लसमध्ये AB स्क्वेअर बाय PGT. बाय PGT नुसार जर का याला सॉल्व्ह केलं तर इथे मला काय OA किती दिलेला आहे, 12.5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज द. पुढं गेल्यानंतर मला इथं काय काढायचं आहे, OB काढायचं आहे. जसं तसं आपण मला ABची व्हॅल्यू माहिती किती आहे, दॅट इज द 12 म्हणल्यानंतर 12चा स्क्वेअर. यालाच पुढं जर का सॉल्व्ह केलं तर 12.5 किंवा याला एक साधं सगळी काम करूया की 12.5चा स्क्वेअर जर का घेतला तर दॅट इज द आपल्याला किती भेटून जाईल, 156 पॉईंट दॅट इज द 25 इज इक्वल टू OBचा स्क्वेअर प्लसमध्ये 144. मग 156.25 मायनस 144 इज इक्वल टू OBचा स्क्वेअर. तर इथे याला सॉल्व जर का केला आपण तर इथं किती उरला की याच्यामधून याचं जर का सबस्ट्रॅक्शन केलं तर इथे आपण म्हणू शकतो की 156 मधून 144 गेला म्हणजे नक्कीच तिथे किती उरला, 12 आणि 0.25 जसाच्या तसा इज इक्वल टू OBचा स्क्वेअर. टेकिंग द स्क्वेअर टू द बोथ साईड व्हॉट वी गेट दॅट इज द, दोन्ही साईडला जर का स्क्वेअर रूट घेतलं तर 12.25 इज इक्वल टू OBचा स्क्वेअर आणि ब्रॅकेट गेट कॅन्सल 12. आता इथे याचा इकडच्या साईडला काय उरला, फक्त उरला आपला OB. 12.5 म्हटल्यानंतर याचा 4, तर 4 आपण म्हटल्यानंतर 4चा 16 म्हटल्यानंतर महाग आहे, कारण की 12 म्हटल्यानंतर, तर 12 म्हटल्यानंतर 3.5चा केला तर 100% भेटून जाईल. म्हणून दॅट इज द 3.5 इज इक्वल टू OB. तर मला OB किती भेटला, 3.5 भेटला. किती भेटला मला, 3.5. हा जर का 3.5 मला भेटला जर का असेल तर मी तर नक्कीच म्हणू शकतो की दॅट इज द. पण OB म्हणजे काय होती बाबा, रेडियस होती. मग ट्वाईस R म्हणजेच काय रे बाबा, डायमीटर आहे.
अरे बाबा रेडियसची दुप्पट केली म्हणजे डायमीटर भेटला म्हणून आपण काय म्हणणार 2 इंटू दॅट इज, पण आपल्या ओबीची व्हॅल्यू किती भेटलेली 3.5 इज इक्वल टू डायमीटर, आणि 3.5ला जर का मी इथे दुप्पट केलं तर मला काय भेटणार आहे दॅट इज द 7 दॅट इज द डायमीटर. म्हणल्यानंतर इथे आपल्याला जो काही आपल्याला ऑप्शन भेटेल तर तिथे आपल्याला ऑप्शन नंबर सी हा तिथे करेक्ट आहे, दॅट इज द 7 सेंटीमीटर. ओके, तर कोणाला काय अडचण याच्यामध्ये, तर कोणाला काही अडचण नसेलच. तर पहिले 4 ऑब्जेक्ट इथेच आपले संपले. की if the two circle are touching externally how many common tangent of them can be drawn. हा मी चांगल्या पद्धतीत सुद्धा शिकवलेला आहे, याचंही सुद्धा आपण मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह म्हणून सुद्धा हा घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये शंकाच नाही, तर 100% त्याचा आन्सर 2 असणार आहे, कारण की कॉमन टँजंट आपण जर एक्सटर्नली टच होत असतील तर 100% फक्त 2च काढतो. आता त्या कशा एकदा पटकन एकदा बघून घेऊया. तर दॅट इज द क्वेश्चन नंबर 5 मधला. 2 सर्कल एकमेकांना एक्सटर्नली टच होत आहेत, ही एक तुम्ही कॉमन काढू शकता आणि ही एक तुम्ही कॉमन काढू शकता. मला सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कोणती कॉमन काढू शकता? काढूच शकत नाही, म्हणून याचा आन्सर ओनली 2 आहे. किती आहे दॅट इज द 2. आता मी तिथे ऑप्शन आपल्याला भेटणार ऑप्शन नंबर बी, म्हणून आपण इथे म्हणू शकतो की दॅट इज द 2 टँजंट आपण इथे काढू शकतो. ओके, तर त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय म्हणते, तो क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला द अँगल आपल्याला ACB दिलेला आहे. तर अँगल ACB हा तो काय म्हणतो की इन्स्क्राईब झालेला आहे. इन्स्क्राईब्ड अँगल आहे काय, कोणत्या आर्कमध्ये झालेला आहे? दॅट इज द आर्क ACB मध्ये झालेला आहे. सर्कलचं सेंटर काय म्हणतं, सर्कल सेंटर तिथे आपल्याला O दिलेला आहे. इफ द अँगल ACB इज इक्वल टू 65 जर का तिथे आपल्याला जर का असेल तर तो काय म्हणतोय, मेजरमेंट ऑफ द आर्क दॅट इज द ACB काढा म्हणतोय. ओके, तर हे काढण्यासाठी फार त्या अगोदर त्याची डायग्राम काढून घेऊया की आपल्याला ACB इन्स्क्राईब्ड अँगल झालेला आहे. आता अगोदर एक सर्कल काढून घ्या. सर्कल जर का काढला तर असं भेटून जाईल आणि याला म्हणतो मी दॅट इज द ACB. हा झाला ACB. आता ACB इन्स्क्राईब्ड झालेला आहे ते तर कोणत्या कमी किंवा आर्कमध्ये, तर त्याला आपण म्हणू शकतो तिथे त्याने वेगळ्या पद्धत तो या ACB आर्कमध्ये इन्स्क्राईब्ड झालेला आहे. नॉट इंटरसेप्टेड, म्हणजे इंटरसेप्टेड म्हणजे त्याच्या पुढची आर्क आहे, पण ही पाठीमागची आर्क त्याला आपण इन्स्क्राईब्ड आपण त्याला त्याचे इन्स्क्राईब्ड आर्क म्हणू शकतो. ओके, तर इथे मी काय म्हणू शकतो, इथे याला थोडं जरा सॉल्व करायला इकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणून आपण म्हणणार की दॅट इज द अँगल ACB इज इक्वल टू दॅट इज द हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द AB मी म्हणू शकतो, कारण की ही काय त्याची इंटरसेप्टेड आर्क आहे, ही त्याची काय इंटरसेप्टेड आर्क आहे त्याची. तर यालाच पुढे जर का सॉल्व केला आपण तर मेजरमेंट ऑफ, मला एक सांगा दादा की ACB, तर ACB आपण 360 मधून जोपर्यंत ABची व्हॅल्यू आपण मायनस करत नाही तोपर्यंत ACB भेटणार नाही, म्हणून मी अगोदर AB काढण्याचा प्रयत्न करतोय. मेजरमेंट ऑफ द AB इज इक्वल टू, हा 2 इकडे नेला काय भेटणार, 2 इंटू दॅट इज द अँगल ACB इज इक्वल टू 2 इंटू दॅट इज अँगल ACBची व्हॅल्यू 65 दिलेली आहे, म्हणून याला जर का सॉल्व केलं तर मला भेटणार दॅट इज द 130 डिग्री. द मेजरमेंट ऑफ द आर्क AB इज इक्वल टू हाऊ मच, दॅट इज द 130 डिग्री. मग इथं म्हणून मी इथं म्हणू शकतो मेजरमेंट ऑफ द आर्क ACB काढायचा म्हटल्यानंतर 360 मायनस दॅट इज द 360 मायनस आपण काय म्हणू शकतो, मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द AB. इथून गेल्यानंतर 360 डिग्री मायनस मेजरमेंट ऑफ द आर्क दॅट इज द 130, आणि इथं काढलं ना तर इज इक्वल टू किती भेटणार आपल्याला 230. त्यानंतर आपल्याला मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ACB किती भेटला, दॅट इज द 230. आता तुम्ही ऑप्शन पाहून घ्या किती आहे. तर लगेच क्वेश्चन दॅट इज द 7कडे जाऊया. आपण जर का क्वेश्चन 7मध्ये म्हणतो क्वाड आपल्याला एक ती दिलेली AB आणि CD एक, म्हणजे की आपल्या 2 क्वाड दिलेल्या सर्कलच्या इंटरसेक्ट द इनसाइड द सर्कल. आता आतल्या त्या तुम्ही इंटरसेक्ट होऊन राहिला, नक्कीच मी पुढे वाचत नाही, तुम्ही पटकन थेरम सांगायला पाहिजे. इंटरनल डिव्हिजन ऑफ द क्वाड लागेल सर इथे 100%. सर्कल ॲट द पॉईंट E इफ द आपल्याला AEची व्हॅल्यू दिलेली, आपल्याला AE किती दिलेला दॅट इज द 5.6. त्यानंतर पुढे गेल्यानंतर EB सुद्धा दिलेला, EB आहे 10, CE सुद्धा दिलेला आहे, CE दॅट इज द 8. त्यानंतर फाइंड काय करायचं आहे, ED फाइंड आउट करायचं आहे. काय म्हणतोय, क्वाड दॅट इज द क्वाड AB आणि क्वाड कोणती आहे दॅट इज द CD इंटरनली इंटरसेक्ट होतात.
जर मी याची जर का डायग्राम पडली तर डायग्राम मला अशी होईल, हा झाला सर्कल, त्यानंतर ही झाली सी डी आणि हा झाला आपला ए बी आणि इंटरसेक्टिंग पॉईंट शंकाच नाही. दॅट इज द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. आता थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड जर का आपण म्हटलं इथे, तर याला कमी अप्लाय केल्यानंतर काय होणार की डायरेक्ट आपण इथे काय घेत असतो, दॅट इज द एई. एई इंटू मध्ये दॅट इज द ई बी इज इक्वल टू सीई इंटू मध्ये दॅट इज द ई डी. याला जर का घेतला आपण, तर इथे जर का याची जर का व्हॅल्यू टाकली तर एईची व्हॅल्यू आपल्याला 5.6 इंटू मध्ये दॅट इज द काय ई बीची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, इज इक्वल टू सी. तर सी 8 आहे इंटू मध्ये ई डी. तर ई डी तुम्ही काढू शकता इथे. तर इथे काय म्हणणार 5.6 इंटू 10 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू ई डी. गेट कॅन्सल. जर का 2ने याला जर का डिवाइड केलं तर इथे 5 भेटेल, इथे 4 भेटेल. ओके. हां, तर इथे आपल्याला याचा आन्सर किती भेटून जाईल 7 युनिट्स. आता तुम्ही ते सॉल्व्ह करून घ्याल बरं का. तर ई डीचे आन्सर आपल्याला किती भेटलं 7 युनिट्स. त्यानंतर क्वेश्चन लगेच आपण पुढचा बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 8 मध्ये सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दॅट इज द ABCD एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. त्या क्वाड्रिलॅटरमध्ये ट्वाइस द मेजर ऑफ द अँगल ए इज द थ्राइस द मेजर ऑफ द अँगल सी. फाइंड द मेजर ऑफ द अँगल सी. फार सोपा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये काय म्हणतोय पहा की क्वेश्चन नंबर दॅट इज द क्वेश्चन नंबर 8 मध्ये गिवन दॅटमध्ये काय म्हणतोय, किंवा हा एक ऑब्जेक्टिव्ह तर गिवन दॅट लिहिण्याची गरज नाही, पण तरी एकदा मी लिहून घेतोय. सुरुवातीला काय म्हणतोय की आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. कोणतं आहे? सायक्लिक आहे. मग हा सायक्लिक जर का सपोज जर असेल तर मला काय भेटणार आहे, हा सायक्लिक आहे म्हटल्यानंतर त्याने कंडिशन दिलेली की जर आपण तिथे ट्वाइस द मेजर ऑफ अँगल सी, ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी, ही एक कंडिशन दिलेली आहे. ओके. तर इथे एक जर आपण एक क्वाड्रिलॅटरल जर काढून घेतलं तर काय भेटणार मला, एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इथे मी ड्रॉ करून घेतो. चला, इथे हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तयार केला मी. याला ए बी आणि सी और इसको डी बोलेंगे. ओके. सो द लेट म्हणून आपण स्टार्ट करणार. तर आपल्याला अँगल सी फाइंड आउट करायचं आहे की अँगल सीचं ॲक्च्युअल मेजरमेंट किती असायला पाहिजेत. तर इथे सुरुवातीला म्हणणार की दॅट इज द, तर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हटल्यानंतर हा सायक्लिक आहे. तर काय म्हणणार, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक. देन बाय आपल्याला काय माहिती आहे, थिअरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम किंवा थिअरम. तर दोन अपोजिट अँगलची समती ते कशी यायला पाहिजे, सप्लिमेंटरी. आणि वी नो दॅट इज अ सप्लिमेंटरी मीन्स दॅट इज द 180. म्हणून दोन अपोजिट अँगलची बेरीज किती भेटायला पाहिजे मला, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. पण पुढे गेल्यानंतर जर या इक्वेशनला मल्टिप्लाय दॅट इज द बोथ साईड बाय 2. माझ्यासारखं अक्षर काढण्याचा बोर्डात अजिबात प्रयत्न करू नका किंवा शाळेच्याही पेपरमध्ये प्रयत्न करू नका, नाही तर पस्तावगे म्हणजे काय बडा पस्तावगे. तर दोन्ही साईडला याला जर का मल्टिप्लाय केलं तर काय केलं, दॅट इज द 2 इंटू अँगल ए प्लसमध्ये अँगल सी इज इक्वल टू दॅट इज द 2 इंटू 180. हा 2 इथे मल्टिप्लाय होईल, हा 2 इथे मल्टिप्लाय होईल. 2 इंटू दॅट इज अ ट्वाइस टाईम ऑफ द अँगल ए प्लसमध्ये twice time of the angle C is equal to that is the 2 into 180 that is the 360. Then what we get, that is the, but that is the twice time of the angle A, त्याची व्हॅल्यू किती दिलेली, थ्राइस टाइम ऑफ द अँगल सी. म्हणून आपण याच्यामध्ये जर का टाकलीत काय भेटेल मला की ट्वाइस टाइम ऑफ द अँगल आपल्याला एची व्हॅल्यू, ट्वाइस टाइम ऑफ द अँगल एची व्हॅल्यू थ्राइस टाइम ऑफ द अँगल सी प्लसमध्ये ट्वाइस टाइम ऑफ द अँगल सी इज इक्वल टू 360. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. मी या ठिकाणी फक्त याच्या ठिकाणी ही स्टेप टाकलेली, कारण काय, हे मला गिवन दॅटमध्ये दिलेलं आहे. ओके. तर इथून पुढे जर का याला आपण परत जर का सॉल्व्ह केलं तर काय भेटेल की इथे आपल्याला थ्राइस द अँगल सी प्लसमध्ये ट्वाइस द अँगल सी म्हणजेच द 5 टाइम ऑफ द अँगल सी इज इक्वल टू 360. हा 5 इकडं मल्टिप्लायमध्ये इकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये जाईल. अँगल सी इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय दॅट इज द 5. देन व्हॉट वी गेट, दॅट इज गेट कॅन्सल अँड द आन्सर इज दॅट इज द 72 डिग्री. हा इथेच क्वेश्चन नंबर 8 संपला. याच्यानंतरचा क्वेश्चन
पहा की याच्यानंतरचा क्वेश्चनमध्ये काय म्हणतो की दॅट इज द ए पॉईंट काही दिलेले आपल्याला ए बी सी नावाचे अराउंड द सर्कल एक आपल्या सर्कल दिलेलं आहे. सध्या आपण तो ऑब्जेक्टिव्ह नंबर 9 बघतोय. एक आपल्याला एक सर्कल दिलेलं, त्या सर्कलवर 3 पॉईंट आहेत आणि पॉईंटचं नाव तिथे आपल्याला दिलं ए बी सी अराउंड द सर्कल सच दॅट द मेजर ऑफ आर्क ए बी मेजर ऑफ मेंट आर्क बी सी इज इक्वल टू 120. नो पॉईंट एक्सेप्ट पॉईंट बी इज कॉमन. आता बी पॉईंट सोडला तर तिथे कोणताच कॉमन नाही म्हणतोय तो. तर मग इथे विच टाईप ऑफ द एक ट्रायंगल तयार होईल की आपल्याला त्यांनी तिथे ए बी सी नावाचे 3 आपल्याला अँगल दिलेले आहेत म्हटल्यानंतर एक ट्रायंगल तयार होऊन राहिला. तर इथे घेऊया ए, इथं घेऊया बी आणि इथं घेऊया सी. हे 3 पॉईंट आहेत. आणि त्यानंतर गिवनमध्ये काय म्हणतोय, गिवन दॅटमध्ये म्हणतोय द मेजरमेंट ऑफ आर्क त्याने कोणकोणती दिलेली तिथे दॅट इज द ए बी इज इक्वल टू द मेजरमेंट ऑफ आर्क. परत त्याच्यासोबत कोणती म्हणतोय दॅट इज द मेजरमेंट ऑफ आर्क. त्याच्यासोबत परत कोणती दिलेली, त्याच्यासोबत परत काय म्हणतोय बी सी म्हणतोय. या दोघींचं मेजरमेंट किती म्हणतोय 120 डिग्री म्हणतोय. मग ए बी आणि त्यानंतर बी सीमध्ये इथे बा इथून तर त्यानंतर बी सीपर्यंत एकच पॉईंट कॉमन आहे, शंकाच नाही त्यामध्ये, कारण की दुसरा पॉईंट कॉमन नाही आहे. तर मग काय म्हणतोय की हा दिलेला ट्रायंगल कोणता असेल, खाली काही ऑप्शन तुम्हाला दिलेले असेल इक्विलॅटरल, आयसोस्केल वगैरे वगैरे, त्यापैकी आपल्याला या ट्रायंगलचं नेचर तिथे सांगायचं आहे. ओके, तर आपण इथे काम करणार की अगोदर या सगळ्यांचं एकदा मेजरमेंट, कारण की जोपर्यंत मला हे पण की आर्क जी मला भेटलेली तर इथं कोणती भेटली सुरुवातीला की ए बीची 120 डिग्री, हाही 120 डिग्री आहे. आणि मग हा जर 120 डिग्री भेटला तर याचा अर्थ दिलेला ट्रायंगल कोणता आहे, इक्विलॅटरल आहे. पण 120 डिग्री भेटला नाही तर मग अडचण आहे. ओके, मी काय सांगून आलो ते समजून घ्या बरोबर. तर इथे अगोदर सगळ्यात अगोदर मला आर्क किती ए सी काढायची, का काढायची ते आत्ताच सांगितलं मी. म्हणून मी म्हणणार की दॅट इज द लेट. सगळ्या आर्कचं तिथे आपण एक काम करणार, ॲडिशन करून घ्या. आर्क ए बी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द बी सी प्लसमध्ये मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ए सी इज इक्वल टू दॅट इज द 360 डिग्री. सगळ्यांचं मेजरमेंट किती येणार आहे 360 डिग्री येणार आहे. पण मला इथे ईचं आणि ईचं मेजरमेंट इथे माहीत आहे की जे मी इथे टाकून देणार दॅट इज द 120 डिग्री प्लसमध्ये 120 डिग्री प्लसमध्ये मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ए सी इज इक्वल टू 360 डिग्री. यालाच जर का सॉल्व केलं पुढं तर मला किती भेटणार आहे की इथे या दोघांची बेरीज केली तर दॅट इज द 240 डिग्री भेटणार आहे. प्लसमध्ये मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ए सी इज इक्वल टू 360 डिग्री. मग मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ए सी इज इक्वल टू 360 डिग्री मायनसमध्ये जाईल हा इकडं दॅट इज द 240 डिग्री. व्हॉट इज द रिमेनिंग, तर इथे उरतील दॅट इज द 120 अगेन. द मेजरमेंट ऑफ आर्क ए सी इज इक्वल टू दॅट इज द 120 डिग्री. मला एक सांगा की ज्या कॉर्डचे सर्व म्हणजे की ह्या ज्या 3 कॉर्ड आलेले आहेत तर त्याच्या आर्क जर एकमेकांना इक्वल आहेत म्हटलं तर कॉर्डसुद्धा एकमेकांना इक्वल आहेत. म्हणून मी म्हणणार मेजरमेंट ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क बी सी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क दॅट इज द ए सी इज इक्वल टू 120. सगळ्यांचं माप किती आलं 120. म्हणून आपण म्हणणार की दॅट इज द कॉर्ड ए बी इज इक्वल टू कॉर्ड बी सी इज इक्वल टू दॅट इज द कॉर्ड ए सी. याचाच अर्थ असा आहे की इन अ ट्रायंगल ए बी सीमध्ये द ऑल साईड्स पाहिजे, साईड्स आर कॉन्ग्रुएंट. सगळ्या साईड्स कशा आहेत कॉन्ग्रुएंट. म्हणून ट्रायंगल ए बी सी इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, कारण की सर्व साईड कशा आहेत त्याच्या 100% एकमेकांना आहे. कारण की आपण असे म्हणू शकतो करस्पॉन्डिंग कॉर्ड्स टू द कॉन्ग्रुएंट्स आर्क ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. ओके, तर हा झाला म्हणजे त्याचा ऑब्जेक्टिव्ह नंबर 9चा आन्सर दॅट इज अ ट्रायंगल ए बी सी आर इक्विलॅटरल. बाकी क्वेश्चन 10 काय म्हणतोय बा की सेगमेंट एक्स झेड इज अ डायमीटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, एक काय त्याचा डायमीटर त्यांनी तिथे दिलेलं आहे.
म्हणजे अगोदर त्याची आपण डायग्राम काढून घेऊया. डायग्राम जर का काढली तर आपल्याला असं दिसेल. मी अजून पुढचा प्रॉब्लेम वाचला नाही, फक्त इथं समजून घ्या. आपल्याला एक झेड काय दिलेला, हा एक्स आहे, हा झेड आहे, हा काय झाला डायमीटर झालेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर काय म्हणतो की पॉईंट वाय लाईज इन इट्स इंटिरियर, म्हणजे इंटिरियर पार्ट्समध्ये आहे तो कोणता पॉईंट वाय. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू. मग असं जर का सपोज दॅट तिथे जर का असेल तर खालीलपैकी कोणकोणते स्टेटमेंट तिथे किंवा ट्रू आहेत किंवा प्रूफ होतात ते आपल्याला सांगायचं. भरपूरचे स्टेटमेंट आहे, एकदा चेक करून बघूया. एकदा स्टेटमेंट एकदा वाचून घ्या. इट इज नॉट पॉसिबल दॅट द अँगल एक्स वाय झेड आर ॲक्यूट, म्हणजे ॲक्यूट नाही येतो वगैरे वगैरे. ते बाकीचं तुम्हाला वरी इथे दिसत असेल, वाचून घ्या. इथे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला एक तिथे पॉईंट त्यांनी दिलेला आहे आणि पॉईंट आपल्याला इथे वाय हा त्याच्या इंटिरियर पार्टमध्ये दिलेला आहे. मग सपोज दॅट समजा वाय मी जर का इथं घेतला तर मग वायला मी याला इथं अटॅच करून घेतो. इथून इकडे परत थोडंसं कन्स्ट्रक्शन करूया आणि याला म्हणूया डब्ल्यू म्हणा, किंवा तुम्हाला जे नाव द्यायचं ते तिथे 100% देऊ शकता. तर अगोदर आपण चेक करून बघूया, कारण की सर्वच्या सर्व जे आपल्याला स्टेटमेंटवरही त्यांनी इथे दिलेले आहेत ते पूर्णचे पूर्ण स्टेटमेंट मला अँगल एक्स वाय झेडबद्दल दिलेले आहेत. एक्स वाय झेड ॲक्यूट असेल किंवा ऑप्ट्यूज असेल किंवा एक तर किंवा राईट असेल. त्या तीनपैकी कोणता भेटतो ते एकदा पटकन एकदा चेक करून घेऊया. चला बघूया काय भेटेल. सो लेट स्टार्ट. लेट क्वेश्चन नंबर 10 किंवा ऑब्जेक्टिव्ह नंबर 10चं अगोदर सेगमेंट दॅट इज द एक्स झेड इज द डायमीटर. काय आहे तो डायमीटर आहे. हा जर का डायमीटर सपोज असेल तर अँगल एक्स डब्ल्यू झेड इज अ राईट अँगल. हा काय तिथं राईट अँगल आहे. कारण काय की सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब होणारा अँगल एक्स डब्ल्यू झेड हा सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला आहे, म्हणून हा अँगल 90चाच असणार आहे. 100% 90चा असणार आहे. तर मग पुढे गेल्यानंतर म्हणणार की सिन्स दॅट इज द सिन्स वाय लाईज इन द इंटिरियर पार्ट. त्यांनी तसं दिलेलं आहे इंटिरियर पार्टमध्ये, दॅट इज द गिवन. ओके, इंटिरियर पार्टमध्ये दिलेलं आहे. मग इथे मी काय म्हणू शकतो पुढे गेल्यानंतर, मग हा जर का इंटिरियर सपोज दॅट जर का असेल तर तो नक्कीच मी तिथे काय म्हणून आलो तर तिथून जर का इंटिरियर पार्टमध्ये असेल तर नक्कीच तो अँगल एक्स वाय झेड, जो एक्स वाय झेड हा नक्कीच 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल आणि हा 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल म्हणजेच एक्स वाय झेड हा काय तिथं ऑब्ट्यूस आहे. ओके, तर आपले इथेच सगळेचे सगळे ऑब्जेक्टिव्ह इथेच संपलेले आहेत. प्रॉब्लेम सेट थर्डचे सगळे ऑब्जेक्टिव्ह मी इथेच संपून टाकलेले आहेत. कोणाला काही शंका असतील तर खाली कमेंट करा, मी कमेंटचं नक्कीच उत्तर देईन.